आमच्या परबंधपा एक सेवक मंडळ उभस्थान निवासस्थान संस्थान टिंकी नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाने आज एका भगवंताचे खुशीचे हवन कार्य आदरणीय बारंगे दादा यांच्या निवासस्थानी पार पडले। त्यानिमित्त आज एका भगवंत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून वेळोवेळी साथ देणाऱ्या मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। तसेच उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक यांना सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आज एका भगवंत गुणाची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकांकडून आलेल्या अनुभवावर आधारित सुरुवात झाली आहे। मला अनुभवातून मार्गदर्शन सांगितले आहे। अनुभव म्हणजे आपल्या महान त्यागी बाबा जिंदेजीचे शब्द आणि त्या शब्दाचे मोल हे मी माझ्या विचाराने म्हणजे सादर करतो। महान त्यागी बाबा जिंदेजी हे त्यांना एक मनोदादा महादेव नावाचा एक मुलगा आणि ते शाळा शिकत होते। मी थोडक्यात सांगतो कारण की अनुभव लांब आहे, शॉर्टकट मध्ये घेतो। तर ते शाळा शिकत असताना ते 10व्या वर्गामध्ये गेले। महालवर इंग्लिश हायस्कूल मध्ये हे शाळा शिकत होते आणि शाळा शिकताना 10व्या वर्गामध्ये मनोदादा कारण की त्यांचा त्या भगवंतावर विश्वास थोडा कमी झाला होता, आत्मबल कमी झालं होतं। महान त्यागी बाबा जिंदेजीचे सपुत्र आदरणीय मनोदादा हे 10व्या वर्गामध्ये नापास झाले। 10व्या वर्गामध्ये नापास झाले आणि ते एकदम निराश आणि त्या भगवंताकडे त्यांचं लक्ष दूर झाला, विश्वास कमी झाला आणि ते एकदम निराश राहू लागले आणि त्यांची इच्छा म्हणजे त्या अभ्यासातून आणि त्या शिक्षणातून कमी झाली। हे चित्र महान त्यागी बाबा जिंदेजीला दिसत होते की मन खूप निराश आहे हे नापास झाल्यामुळे। त्यावेळेस बाबांनी आपले बाबांचे सपुत्र मनोदादा यांना बोलवले की मनो तू का निराश आहे, काय हे आहे, तू आपलं आत्मबल खचू नको, तू त्या भगवंतावर त्या परमेश्वरावर विश्वास ठेव आणि तू एक दिवस खूप मोठा माणूस बनशील। हे महान त्यागी बाबा जिंदेजीचे शब्द बघा। महान त्यागी बाबा जिंदेजीचे शब्द आणि मनोदादाचे आत्मबल वाढले आणि मनोदादा त्या अभ्यासाकडे वळले आणि त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि त्यांनी अभ्यास केला आणि मनोदादा हे जगातले 7व्या नंबरचे सायंटिस्ट बनले। हे कोणामुळे बनले तर हे महान त्यागी बाबा जिंदेजीच्या शब्दामुळे बनले। महान त्यागी बाबा जिंदेजींनी त्याग केला आणि त्या भगवंतावर विश्वास केला। एका भगवंताच्या नावावर परिपूर्ण मेले म्हणून त्या बाबाचे शब्द म्हणजे भगवंताचे शब्द आणि त्या बाबाच्या शब्दावर मनोदादा हे 7व्या नंबरचे जगातले सायंटिस्ट बनले। हे म्हणायचं आहे की आज एवढ्या संस्था किंवा आहे बाबाचे सेवक आहे, लाखोनी सेवक आहे। मला एक तरी सेवक दाखवा की बाबाचे जे चिरंजीव 7व्या नंबरचे जगातले सायंटिस्ट बनले, आपल्या सेवकाचा एक तरी मुलगा लाखोच्या संख्येने आहे, एक तरी मुलगा त्या पदावर गेला आहे का? त्या पदावर लाखोनी सेवक आहेत। एक तरी मला दाखवा की त्या पदावर जे मनोदादा ठुमरीकर जे 7व्या नंबरचे जगातले सायंटिस्ट त्या पदावर कोणीतरी आपल्या मुलाला एक मार्गदर्शकाच्या माध्यमातून सेवकाच्या माध्यमातून आज एवढे मोठे आज आपण कार्यकर्ता सेवक आपण बघतो बाबाच्या आहेत तिथले, पण एकाने तरी आपल्या मुलाला किंवा एका सेवकाला तिथपर्यंत पोहोचून दाखवलं का? कारण की
जे बाबा एका भगवंताच्या नावावर मेले, भगवंताचे कार्य जे बाबांनी केली ते आपण त्याच्यामध्ये कमी पडलो आणि आपण करू शकत नाही. बाबा बाबा होते. बाबा आपण कधीच हे प्रयत्न सुद्धा करू नका मी बाबा बनीन, बाबा कोणीच बनू शकत नाही. बाबा बाबा होते. बाबाचे शब्द म्हणजे हे भगवंताचे शब्द होते. बाबांनी 1.25 वर्षाचा त्याग केला, 1.25 वर्षाचा त्याग केला आणि बाबा एका भगवंताच्या नावावर मेले. म्हणून बाबाचे शब्द त्या भगवंतांनी ऐकले आणि मनोदादा ठोबरीकर हे जगातले 7व्या नंबरचे सायंटिस्ट बनले. म्हणून नंतर सेवकांनी हेच शिकवण आज महान त्यागी बाबा जुंदेजी हा जो अनुभव जो आहे याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. याच्यातूनच आपल्याला शिकायचं आहे का आपण भगवंताचे कार्य कसे केले पाहिजे आणि भगवंताची ओढ आपल्याला कशी लागली पाहिजे. अनुभव हा आपल्याला सेवकांसाठी, माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी आणि आम्ही सर्व सेवकांसाठी हा शिकण्यासारखा अनुभव खूप मोलाचा अनुभव आहे आणि याच्यातून खूप काही आपल्याला शिकायचं आहे. म्हणून एक चित्त, एक लक्ष, एक भगवान याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे ज्या वेळेस महान त्यागी बाबा जुंदेजीच्या हयातीमध्ये त्यावेळेस हे पूजा आपली जे होती, ज्या आपण विनंतीची पूजा होती त्या एका रेषेमध्ये होती असे सांगतात. आपल्याला पुष्कळ लोक म्हणजे जे बाबाच्या हातीतले सेवक आहेत ते सांगतात त्या एका रेषेमध्ये होती. माझे विचार म्हणजे असे आहे की दिवा, अगरबत्ती आणि कापूर. दिवा म्हणजे एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. दिवा म्हणजे एक चित्त म्हणजे आपण जे सकाळी पहाटे उठतो आणि त्या भगवंताची झोत लावतो. म्हणजे एक चित्त म्हणजे आपलं मन. त्या मन हे आपलं मन त्या भगवंताकडे वळलं पाहिजे आणि त्या भगवंताच्या चरणी आपण गेलो पाहिजे. भगवंताकडे आपलं मन लागलं पाहिजे. म्हणून ते आपण आपल्या तेलाची झोत लावतो. अगरबत्ती एक लक्ष म्हणजे अगरबत्ती आपण लावतो त्याचा जो सुगंध जो पसरतो आणि ते एका भगवंताच्या आणि एका भगवंत कार्य करण्यासाठी ते आपलं एक लक्ष त्या भगवंताच्या भक्तीकडे आपल्याला आपलं लागलं पाहिजे. म्हणून मानतं की बाबा जुंदेजी हे अगरबत्ती म्हणजे हे आपलं एक लक्ष, एक भगवान, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. एक भगवान म्हणजे आपला कापूर. आज जेव्हाही आपण योग मागतो किंवा विनंतीमध्ये जेव्हा विनंती करतो, कापूर लावतो आणि कापूर लावतो तेव्हाच त्या भगवंताला आपण योग मागतो रोज सकाळच्या विनंतीमध्ये आणि ते कापरामध्ये. याला म्हणजे आधार म्हणजे गंगारामजी रंबाळ हे बाबाचे पहिले सेवक. यांना म्हणजे महान त्यागी बाबा जुंदेजींनी यांना म्हणजे कापराच्या ज्योतीमध्ये भगवंत दाखवला आहे. हा जिता जाता सत्य अनुभव आहे. म्हणून कापूर हे आपले भगवंत आहे, कापराची ज्योत. एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. म्हणून महान त्यागी बाबा जुंदेजी यांच्या हयातीमध्ये एका रेषीमध्ये आपली जे दिवा, अगरबत्ती, कापूर हे पूजा होती. हे मी माझे विचार मांडले आणि मला वाटते हे खरं आहे आणि सत्य आहे. म्हणून महान त्यागी बाबा जुंदेजींनी जे कार्य केले त्याच कार्य करण्याचा मी काहीच नाही करत. भेदभाव तर करतच नाही. मी कुठेही जातो, रेश्माताईला माहित आहे मी कुठेही जातो. माझ्या भगवंताचा जिथे प्रणाम जयघोष आहे मी त्या ठिकाणी मी तिथे उपस्थित होतो. मी भेदभाव करत नाही. भेदभाव कधीच केला नाही, करत नाही आणि कोणाला भेटही नाही. तू इथं काहून जाते तू तिथं काहून जाते त्याचे उत्तर मी तुरंत देऊन देतो. काय तो किती मोठा व्यक्ती होतो, मला मोठ्या व्यक्तीची गरज नाही. मला महान त्यागी बाबा जुंदेजीची शिकवण, बाबाचे तत्व, शब्द, नियम याची मला गरज आहे. माझ्या सर्वात मोठे माझे सद्गुरू म्हणजे माझे महान त्यागी बाबा जुंदेजी, का ज्यांच्यामुळे माझ्या परिवारामध्ये सुख समाधानी आली आणि मी शेवटपर्यंत माझ्या बाबाला मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबाची शिकवण, तत्व, शब्द, नियम हे आपल्या डोळ्यासमोर ठेवीन आणि हेच कार्य करीन आणि भेदभाव करणार नाही. मी स्वतःला बाबाचा सेवक समजतो आणि तेच शेवटच्या श्वासापर्यंत मी बाबाचा सेवक म्हणूनच मी माझे कार्य करीन आणि बाबांनी जे तत्व, शब्द, नियम दिले त्याचे आचरण करीन. तुम्ही पण करा. एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. नमस्कार, नमस्कार, नमस्कार.